आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःशी प्रामाणिक राहा. येस, आपण जे काही करतो किंवा विचार करतो आपल्याला स्वतःला माहिती असतं की आपण त्या गोष्टीप्रती, त्या कुठल्याही व्यक्तीप्रती म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीप्रती म्हणा आपण किती प्रामाणिक आहोत. ती प्रामाणिकता आपल्यालाच माहिती असते. आपण वरपांगी कितीही आणलं की नाही, आम्ही जे करतो आहे ते बरोबर आहे, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, हे मी करतो आहे म्हणजे मी बरोबर आहे, मी कुठे चुकीचं नाही आहे, मी प्रामाणिक आहे. पण आत आपल्याला माहिती असतं की आपण किती प्रामाणिक आहोत. ते आपण आपल्या स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि तुम्ही वरपांगी असं किती म्हणालात, किती केलं तरी पुढे जाऊन त्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच त्रास होणार आहे. ह्यावर नक्की चिंतन करा. कारण का स्वतःशी प्रामाणिक राहणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांना वाटण्यासाठी, दुसऱ्यांना कळण्यासाठी आपल्याला माहिती असतं की आपण त्या गोष्टीप्रती, आपण एखादं काम करतो आहोत किंवा एखादी गोष्ट करतो आहोत ती खरंच आपण बरोबर करतो आहोत का, त्याला बरोबर वेळ देऊन करतो आहोत का, हे फक्त आणि फक्त आपल्याला माहिती असतं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांशी खोटं वागू शकता, दुसऱ्यांशी अप्रामाणिकपणे वागू शकता, पण स्वतःला तुम्हाला माहिती असतं की ते खोटं आहे, तो अप्रामाणिकपणा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःशी कधीही खोटं बोलू शकत नाही, कधीही अप्रामाणिक राहू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ते माहिती असणार की आपण काहीतरी चुकीचं करतो आहोत आणि त्यामुळे तुम्हाला ह्या जन्मात त्याचं फळ भोगावं लागतं. त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे जे कराल ते प्रामाणिकपणे करा. त्याचं फळ जे चांगलंच असणार आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे आपण लोकांना वेडं बनवू शकतो, लोकांना आपण खोटं ठरवू शकतो, पण आपण स्वतःला खोटं ठरवू शकत नाही. आपल्या स्वतःला माहिती असतं की आपण काय करतो आहोत ते. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा. नक्की यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.